साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। शहरातील मालकांनी भाडेकरू हे स्वतंत्रपणे नळ घेतात। अशा प्रकरणात मालकाच्या बिलावर मिळकतीचे तर भाडेकरूच्या बिलावर नळाचे छायाचित्र असणार आहे। ज्या मिळकती आढळून येत नाही त्या बिलावर GIS मॅपिंगचे छायाचित्र असणार आहे। त्यामुळे शहरातील मिळकती आणि नळजोड यांची अचूक माहिती होण्यास मदत होणार आहे। तसेच चुकीची बिले येणे किंवा चुकीच्या मिळकतीचा उल्लेख होणे हे प्रकार थांबणार आहेत। शहरातील मिळकतींचा सर्वे मुदत संपल्यानंतरही अद्याप पूर्ण झालेला नाही। शहरातील मिळकतींच्या कराची आकारणी GIS तंत्रज्ञानानुसार करण्याचा निर्णय शासनाने घेतला। या सर्वेनंतर सुमारे 35,000 नव्या मिळकतींची भर पडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे, अशी माहिती त्र्यंबक ढेंगरे पाटील यांनी दिली। GIS पद्धतीची बिले तयार झाली असून त्याचे वाटप लवकरच होणार आहे। दरम्यान ऑनलाईन पद्धतीने बिले स्वीकारण्यास सांगितले असून त्यानुसार कारवाई सुरू झाली आहे, अशी माहिती पालिका उपायुक्त त्र्यंबक ढेंगरे पाटील यांनी दिली। आता खऱ्या अर्थानं स्मार्ट होत आहे। यामध्ये महापालिकेची जी मालमत्ता कराची बिलं होती ती आपण अतिशय चांगल्या प्रकारच्या पेपरवरती प्रिंट केलेले आहे, जे बिल आपल्याला आपल्या रेकॉर्डसाठी प्रिझर्व करता येईल। यामध्ये आपल्या मालमत्तेचा फोटो आपण दिलेला आहे, रंगीत फोटो। बिलसुद्धा रंगीत आहे आणि QR कोड इथं फॅसिलिटी आपण दिलेला आहे। तो QR कोड जर आपण स्कॅन केला मोबाईलला आपल्याला तो आपल्या महापालिका वेबसाईटला घेऊन जाईल। इथं आपल्याला मालमत्तेचे सर्व डिटेल्स आपल्याला बघता येतील आणि ऑनलाईन आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स पेसुद्धा करता येईल। या पुढील टप्प्यात आपण SMS सिस्टीमसुद्धा अवेलेबल करून देतो आहे। यामध्ये डुप्लिकेट आपण 2 प्रतीत बिलं छापत होतो, तर आपण सिंगल बिल छापणार आहे। यामध्ये आपले साधारणतः 10 लाख रुपये महापालिकेचे बचत झालेली आहे आणि बिलं आपण 8 ठिकाणी भरून घेतो। त्याची लोकेशनची माहिती दिलेली आहे आणि प्रॉपर्टी टॅक्सची अगदी डिटेल, थकबाकी, चालू मागणी असं चांगल्या प्रकारचं बिल आपण दिलेलं आहे। तर हा अतिशय एक चांगलं पाऊल महापालिकेच्या दृष्टीनं पुढं पडलेलं आहे। या कामी आमचे महापालिका आयुक्त माननीय दीपक तावरे साहेब आणि तत्कालीन आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे साहेब यांचं अतिशय चांगलं मार्गदर्शन या विभागाला झालेलं आहे। या पुढील काळात यामध्ये आणखीन आपल्याला प्रोग्रेस करायची आहे, जसं की आपण SMS बूस्टर सिस्टीम वगैरे लावता येईल। अतिशय स्मार्ट होण्याच्या दृष्टीनं हे आपण पाऊल उचललेलं आहे। एक बिलाचं आपण वाटप चालू केलेलं आहे। यातलं पहिलं बिल आपण हे असं देतो आहे। उद्यापासून आपण ही प्रॉपर्टी टॅक्सची बिलं संपूर्ण शहरात वाटतो आहे आणि 100% बिल यावर्षी सर्व होतील आपली। यामध्ये मालमत्ता कर आपल्याला बिल दिल्यापासून जर 15 दिवसात ते टॅक्स नागरिकांनी पे केला तर त्यामध्ये चालू वर्षाच्या मालमत्ता कराच्या 5% एवढी सूट देतो आणि ऑनलाईन पेमेंटमध्ये लोकांना सवय लागावी यासाठी 1% सवलत दिलेली आहे। म्हणजे 30 जूनपर्यंत जे लोक बिल भरतील त्यांना 6% सूट मिळेल आणि 30 जून नंतर मात्र 5% सूट मिळणार नाही। 1% सूट मात्र 31 मार्च